हिरवा चाफा प्रेमाची गोष्ट पार्ट 10। नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रतिभा आणि प्रतिभाच ज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। चला तर ऐकूयात पुढची कहाणी। केशरचा निरोप घेताना सुलभेच्या अंतःकरणाला ओढ लागल्या वाचून राहिली नाही। प्रेमळ माणसे फुलासारखी असतात असे ती नेहमीच म्हणे, पण फुलाफुलात काय थोडे फरक असतात। अशा वेळी ती मनात मावशीला सदा फुली मानी, तात्यासाहेबांची तुलना अबोलीशी करी। केशरला येते म्हणून सांगताना तिला वाटले, हिरव्या चाफ्याचं फुल आहे हे, दुरून नुसता त्याचा सुवास वेड लावेल माणसाला। पुण्याला जायची एवढी घाई का चालली होती हे ठाऊक आहे मला। का साधी घाई नव्हती ही, चांगली लगीन घाई। विजय आपल्याविषयी केशरपाशी काय काय बोलले असतील कोणाला ठाऊक। आपले लगीन ठरविण्याचा अधिकार विजयला कुणी दिला? लगीन म्हणजे काय नाटक मंडळींची जाहिरात आहे? मी लगीन करणार नाही, नाहीतर वाटेल त्याच्याशी करेल, अगदी वाटेल त्याच्याशी। तिचे चिडलेले मन वाटेल ते शब्द उच्चारताच ते साकार झाले। त्या आकाराला लगेच रंगरूप आले मुकुंदचे। आपल्या मनाचा असा विलक्षण राग आला सुलभेला। स्त्रीच्या उन्मदक स्पर्शाचे रसभरीत वर्णन करणाऱ्या मुकुंदाला आपल्या मनाने लपायला जागा द्यावी, मनासारखा भयंकर वैरी कुणी नाही म्हणतात ते तिला यावेळी पूर्णपणे पटले। तेवढ्यात तिला मुकुंद दिसला। मुकुंदाने आपले घर शोधून कसे काढले याचे सुलभेला आश्चर्य वाटले। मी येथे गिरगावच्या आपल्या मावशीच्या घरी असते एवढेच आपण काल म्हटले होते, पण घर कसं रे सापडलं तुला? शिरगावला असताना तू एकदा दिवाळीला मुंबईला आली होतीस, मग त्यावेळी परत आल्यावर इथल्या मावशीच्या बंगल्याच्या कितीतरी खानाखुणा सांगितल्या होत्यास तू, त्या लक्षात होत्या तुझ्या? म्हातारा झालो नाही मी अजून। भिंतीवरच्या एका चित्राकडे पाहत मुकुंद म्हणाला, फिरायला येतेस सुलभा? इथंच बसूया गप्पा मारीत, मला काही सांगायचंय तुला। हे शब्द बोलताना त्याच्या आवाजात अल्प आर्तता व नजरेत पुसट लाचारी का यावी हे सुलभेला कळेना। ती म्हणाली, इथंच सांग ना, भिंतीला कान असतात, त्या कानाला बोळे घालू आपण। सुलभा दार लावीत उच्चारले, पण इथं सांगता येईल की नाही? सुलभा आपल्या खोलीत गेली, दोघेही बाहेर पडले। मुकुंद आणि सुलभा समुद्रकिनारी एका खडकावर बसले होते। मुकुंद सुलभेला सांगू लागला की आपण शिक्षण पूर्ण केले नाही। सुलभा आश्चर्यचकित होऊन विचारत होती, का? मुकुंद सांगू लागला, कॉलेजमध्ये एक चळवळ झाली होती, त्या चळवळीमध्ये आपण सहभागी होतो आणि त्यामुळेच कॉलेजमध्ये आपल्याला रस्टिकेट करण्यात आले। त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांनी पैसे भरून परत ऍडमिशन केले, पण आपले पैसे भरायची ऐपत नाही म्हणून आपण ऍडमिशन घेतले नाही। मग तू पुढे काय केलेस? सुलभेने विचारले। कराचीला गेलो, अनेक चळवळ्या केल्या, पण हाती काम काही लागलं नाही। पैसा कमवावा असं एकही साधन आजपर्यंत आपल्याला लाभलेले नाही। हे ऐकून सुलभेच्या डोळ्यात पाणी आलं। मुकुंद एखादा बडा डॉक्टर झाला असेल किंवा एखादा वकील झाला असेल अशी तिची समजूत होती, पण ते दोघे थोडा वेळ तसेच बसले। सुलभा जेव्हा घरी आली तेव्हा मुकुंदाचा विचार करीत होती। सुलभेच्या मावशीची मुलगी पुष्पा हिला संस्कृत शिकवण्याची जबाबदारी सुलभेवर येऊन पडली होती। तिने काकांना एखादा शिक्षक लावण्याची कल्पना सुचवली आणि त्यांनी दरमहा 25 रुपये देऊ करून एक जगन्नाथ शंकरशेठ पास झालेला स्कॉलर विद्यार्थी शिक्षक म्हणून नेमला। दुसऱ्या दिवशी सकाळी ती झोपेतून उठली तेव्हा तिला विजय समोर दिसला। विजय काल रात्रीच्या गाडीने गिरगावला आला होता। सकाळी पुष्पा धावतच सुलभाकडे आली आणि म्हणाली, काल तू ज्या दादासोबत बाहेर फिरायला गेली होतीस तो दादा आला आहे। सुलभा म्हणाली, तोच दादा तुझा आजपासून संस्कृत शिक्षक आहे। मुकुंदला पाहताच विजयच्या कपाळावर आठ्या पडल्या। मुकुंद आणि विजय यांच्यात सुलभेवरून वाद होतील का? पाहूयात पुढच्या भागात। तोपर्यंत नमस्ते।